वाटर स्टेशन पंचायत समिती गणावर निधी वाटपात दुजाभाव, अन्यथा जन आंदोलन छेडणार भाजप सदस्या अनिता भोयटे. कोरेगाव पंचायत समितीच्या निधी वाटपात वाटर स्टेशन गणावर सातत्याने अन्यायकारक दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या पंचायत समिती सदस्या अनिता अरुण भोयटे यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. राजकीय पक्ष न पाहता तालुक्यातील सर्व गावांना समान न्याय देत सन्मानाने निधी वाटप करावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. सोमवारी पंचायत समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सभेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना भोयटे यांनी निधी वाटपातील कथित पक्षपातीपणावर जोरदार टीका केली. यापूर्वी सभापती रुपालीताई गुरव तसेच गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांना तोंडी आणि लेखी स्वरूपात अनेकदा कल्पना देऊनही अन्याय कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. पंचायत समितीवर अनेक वर्ष प्रशासकीय राजवट होती. त्या काळात शासनाकडून पंचायत समितीकडे वर्ग झालेल्या निधीचे लोकप्रतिनिधी आल्यानंतर वाटप करण्यात आले. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पंचायत समितीमध्ये निधी वाटप करताना राजकीय निकष लावून वॉटर स्टेशन गणावर अन्याय झाल्याचा दावा भोयटे यांनी केला. स्टेशन गणातून अनिता अरुण भोयटे बोलत आहे. आज मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी ते उभी नाही, तर मी माझ्या गणातील 10-11 गावातील नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहे. पंचायत समितीच्या निधी वाटपामध्ये आमच्या गणावर दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, गटारे आणि इतर मूलभूत विकास कामे रखडली आहेत. याचा फटका कोणत्याही पक्षाला नाही, तर थेट सर्वसामान्य नागरिकाला बसत आहे. माझी मागणी अतिशय स्पष्ट आहे. निधीचे वाटप राजकीय पक्ष पाहून नव्हे, तर गरज आणि नियमानुसारच झाली पाहिजे. प्रत्येक गावाला न्याय मिळालाच पाहिजे. विकासावर कोणाचीही मक्तेदारी नसते आणि जनतेच्या हक्कातील ती कोणालाही रोखता येणार नाही. यासोबत पंचायत समितीचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे म्हणून पत्रकारांना सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे. सत्य जनतेपर्यंत पोहोचलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आम्ही प्रशासनाकडे या विषयाची लेखी दखल घेण्याची आणि निधी वाटपाच्या आराखड्यात अवश्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तो माझ्या गणातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाच्या हक्कासाठी आहे. स्टेशन गणाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करणार आहे. ह्याच्या अगोदर बरंच बोललेलं आहे बीडीओ मॅडमशी, परत सभापतींशी लेखी पण दिलेलं आहे. त्याची कारवाई काय झाली अजून तर काही झालेली नाही. त्यामुळं हा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय, तुमच्या नेत्यांना याबाबत चर्चा झाली का? सांगितले. ग्रामविकास मंत्री आहेत आपले, ग्रामविकास मंत्रीच्या भावना पण आम्ही सांगितले आणि रणजित दादांना, प्रियाताईंना. पहिल्यांदाच असं ऐकायला मिळतं की इतर वेळी भाजपा शासित ज्या काही संस्था आहेत त्या संस्थे ठिकाणी राष्ट्रवादी किंवा कुठल्याही पक्षी तुझ्या बहुत्व असं तक्रार असायची. आज पहिल्यांदा असं ऐकायला मिळतं की भाजपाच्या सदस्यांना निधीबाबत तक्रार मांडायला लागते त्यांच्याच सरकारमध्ये. तर त्यासाठी वरच्या पातळीवर जाऊन काय करायचं ते प्रयत्न करू. लेखी तर देणारच आहे.